बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा म्हणजेच गुणातीत योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 26वा श्लोक चालू आहे. 14 भाग झालेले आहेत आणि 379 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण भाग नंबर 15 बघणार आहोत. पण त्या अगोदर या संपूर्ण 14व्या भागामध्ये 14व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे हे तर परत थोडस आपण समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा गुणातीत योग आहे, म्हणजे त्रिगुणाचा जो देहावर होणारा परिणाम आहे त्याच्या पलीकडं जाणे म्हणजे गुणातीत होणे. गुणांच्या प्रभावाच्या पलीकडे जाणे म्हणजे गुणातीत होणे. गुणातीताचे अर्थ भरपूर आहेत. असा हा गुणातीत योग आहे. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांची स्तुती करतात. त्यांना देव म्हणतात, तुम्ही समुद्ररूपी आहात म्हणतात, तुम्ही करुणेचे सागर आहात, दीनदयाळ आहात असं म्हणून त्यांच्याकडून गीतासार सांगण्याची परवानगी घेतात. म्हणतात गुरु मी तुम्हाला गीतासार सांगतो, म्हणजे ज्ञानेश्वरी काव्यामध्ये हे गीतासार सांगतो असं म्हणतात. आणि या गुरूंची परवानगी घेऊन ते गीतासार सांगण्यास सुरुवात करतात. तर हा जो 14वा अध्याय आहे याचा विषय काय आहे लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला 13व्या अध्यायातला थोडासा रेफरन्स घ्यावा लागतो. 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली की आत्मा व प्रवृत्ती, आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने जग निर्माण होते. हे तर आपणही पाहिलं. व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निमग्न होतो. मायोपाधीने ह्यालाच सुख दुःख भोगावे लागतात व तोच गुणसंगरहित झाला म्हणजे मुक्त होतो. गुणसंगरहित म्हणजे गुणांपासून मुक्त झाला, म्हणजे गुणातीत झाला म्हणजे आत्मा मुक्त होतो. तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग कसा होतो? आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता? त्याला सुख दुःखे कशी भोगावी लागतात? त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते? ते गुण कसे व किती? आणि तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणं कोणती? अशा प्रकारे सर्व गोष्टींचे वर्णन या 14व्या अध्यायात आलेला आहे. त्यातला बराचसा भाग आपण पाहिलेला आहे. शेवटचा फक्त भाग आपल्याला बघायचा आहे. तर या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास ज्ञान आणि आत्मज्ञान याचा मधला फरक सांगतात. ज्ञान हे अग्निरूप आहे आणि आत्मज्ञान हे अग्निरूप आहे आणि ज्ञान हे तृणरूपी आहे. आत्मज्ञान हे उत्तम आहे. आत्मज्ञानाच्या साह्याने मोक्ष प्राप्ती होते. तसेच विषयाकडे जाणारी धाव कमी होते. मनाची जी विषयाकडे जाणारी धाव असते ती कमी होते. अजून काय होतं तर इंद्रिय निग्रह होतो, त्याचं आचरण होतं. आणि असं जर झालं तर तो जो योगी आहे, तो जो ज्ञानी आहे, तो माझ्याच योग्यतेस पावतो असं भगवंत म्हणतात. आता भगवंताच्या योग्यतेस पावतो म्हणजे काय? तो नित्य होतो, पूर्णत्वास येतो, महानंदात राहतो, भेद राहत नाही, अनंत होऊन जातो.
द्वैत्व भाव नाहीसा होतो आणि तो जन्म मरणाच्या सपाट्यात सापडत नाही. आता भगवंत म्हणतात की या जगाची निर्मिती कशी होते, या विश्वाची निर्मिती कशी होते ते सांगताना ते म्हणतात की ही जी माया आहे, या माया जी आहे ती माझ्या संगरूपी बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात. त्यामुळे प्रकृतीला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. जे क्षेत्र आहे, क्षेत्र म्हणजे शेती, क्षेत्रामध्ये बीज जे आहे ते बीज म्हणजे भगवंताचं बीज, म्हणजेच आत्मा, म्हणजेच चैतन्य. म्हणजे प्रकृतीचं जे क्षेत्र आहे, जे शेती आहे, त्याच्यामध्ये भगवंत त्यांचं बीज टाकतात. बीज म्हणजे चैतन्य टाकतात, आत्मा टाकतात आणि त्याच्यापासून जी उत्पन्न होतं, जे पीक येतं ते म्हणजे हे प्रकृती, ते म्हणजे हे सृष्टी. लक्षात आलं? सृष्टीची निर्मिती कशी होते ते. तर अशा पद्धतीने या सृष्टीची निर्मिती होते. तर ही जी माया आहे, माया म्हणजेच प्रकृती, हिच्या गर्भामध्ये भगवंताचं बीज आल्यामुळे या सृष्टीची निर्मिती होते. आता हे जे प्राणी मात्र निर्माण होतात, सृष्टी जी निर्माण होते, त्यात असंख्य प्रकारचे प्राणी आहेत, असंख्य आकाराचे प्राणी आहेत, असंख्य रंगारूपाचे प्राणी आहेत. मग आपल्याला असं वाटतं की वेगवेगळ्या यांचं पिता वेगवेगळा असेल का, तर असं नाहीये. हे वेगवेगळे जरी दिसत असले तरी सगळ्यांचा पिता हे भगवंतच आहेत. त्यानंतर ही जी प्रकृती आहे तिच्या संबंध आल्यामुळे या शरीरास 3 गुणांची बाधा होते. एक रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. या 3 गुणांची बाधा या शरीरास होते आणि ते हे जे गुण आहे ते या देहातील अविनाशी जो आत्मा आहे त्याला बांधून टाकतो. त्या आत्म्याला हे तिन्ही गुण बांधून टाकतात. कसे? तर सत्वगुण कसा बांधतो, रजगुण कसा बांधतो आणि तमोगुण कसा बांधतो, हे यात अगदी विस्तृतपणे आलेलं आहे. तर सत्वगुण जो आहे तो अहंकारी, सत्वगुण ज्याच्यामध्ये आहे तो अहंकारी बनतो. मीच ज्ञानी आहे, माझ्याप्रमाणे जगात कोणी नाही, आणि या कारणामुळे हे जे आत्मज्ञान आहे, आत्मज्ञानापासून होणारे सुख तो हातातून घालवतो. अशा पद्धतीनं सत्वगुणाची बाधा त्याला होते. पण ज्यावेळेस हा देह ठेवतो, आता रजोगुणाचं बघूयात की रजोगुण म्हणजे रंजन, आत्मरंजन, मनोरंजन. रजोगुण सत्वगुण असं शरीराची काम वासना कायम सदैव जागृत ठेवतो. त्यामुळं हे रजोगुणी जे लोक असतात कामाच्या नादी लागतात, त्यांच्या इच्छा अफाट असतात. हे अतिशय म्हणजे एक इच्छा संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, अशा इच्छा त्यांच्यात निर्माण होत असतात. यांच्या इच्छा फार प्रबळ असतात आणि इच्छाशक्ती त्यांची अतिशय स्ट्रॉंग असते. त्यामुळे त्यांची तृप्ती कधीही होत नाही. अगदी त्यांना मेरू पर्वत जरी मिळाला तरी त्याहीपेक्षा मोठी काय वस्तू आहे का याचा ते शोध घेत असतात. जसं
की बघा, या जगामध्ये मोठमोठ्या इमारती बांधण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. सध्या सगळ्यात मोठी उंच इमारत म्हणजे बुर्ज खलिफा, दुबईतली जी इमारत आहे ती. त्याच्या अगोदर फ्रान्समध्ये एक उंच इमारत आहे. म्हणजे फ्रान्समधली उंच इमारत बघून ह्यांनी ठरवलं की त्यापेक्षा मोठी इमारत बांधायची. आता बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत बांधायचं चाललेलं आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक इच्छा, एक संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी. अफाट इच्छा. अगदी मेरू पर्वत जरी मिळाला तरी यांच्या इच्छा संपत नाही. त्याचंच हे उदाहरण आहे बुर्ज खलिफा. त्यामुळे असे लोक कायम कामात व्यग्र असतात. रात्रंदिवस काम करतात. पण ज्यावेळेस यांचा देह ठेवला जातो, यांचा मृत्यू होतो, त्यावेळेस ते परत मनुष्य योनीतच जन्म घेतात आणि परत रजोगुणीच होतात. तसेच पहिले जे सत्वगुणी लोक आहेत ते त्यांच्या मृत्यूच्या समयी जे ते सत्वगुणात असले तर त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. आणि जे तमोगुणी लोक आहेत, तमोगुण म्हणजे आळस, दुर्लक्ष, झोप, त्यांची व्यवहारातली दृष्टी मंद होते. या रजोगुणामुळे त्यांचं अज्ञान वाढतं, अविचारी असतात, त्यांना मोह आवरत नाही, आळशी असतात, कायम जांभया देत असतात, अंथरुणावर कायम लोळत असतात आणि त्यांना जर कुठलं काम लावलंच तर ते क्रोधाने आंधळे होतात. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन पाशांनी उपाधिरहित अशा जीवास बंधन करतो. आणि ज्यावेळेस अशा तमोगुणात असताना त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस ते निम्न अशा योनीत जन्म घेतात. म्हणजे झाड, किडा, मुंगी, अशा पक्षी वगैरे अशा याच्यामध्ये ते जन्म घेतात. त्यानंतर आपण रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यांची आपण लक्षण पाहिलेली आहेत. तर सत्वगुणी जे लोक असतात ते त्यांच्या अंतर्यामी ज्ञान ओतप्रोत भरलेलं असतं. इंद्रिय त्यांची विवेकी असतात. इंद्रिय बऱ्या वाईट कर्माची पारख करतात. म्हणजे वाईट गोष्टी करत नाहीत. म्हणजे काय, कान वाईट गोष्टी ऐकत नाही, जीभ वाईट गोष्टी बोलत नाही, नंतर डोळे जे पाहायचं नाही ते पाहत नाहीत आणि इंद्रिय त्यांच्यासमोर निषिद्ध कर्मे येऊ देत नाहीत. त्यांच्या वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश असतो, वासना नाहीशा झालेल्या असतात, त्यांना विषयाचा वीट असतो, त्यांचे सद्गुण वाढलेले असतात आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस ते आत्मस्वरूपात निमग्न होतात. आता रजोगुण म्हणजे ऐशाराम, मनोरंजन, त्यांची इंद्रिय विषयाकडे मोकळी सोडतात. परिस्थिती दृष्टीस पडल्यास ती कोणाची आहे याचा विचार होत नाही. ते शेळीप्रमाणे वाटेल तसे चरू लागतात. त्यांचा लोभ इतका जास्त असतो की जी वस्तू त्यांच्या सपाट्यात सापडत नाही तेवढीच काय ती बाजूस उरते, बाकी सगळे ते गिळून टाकल्यासारखे प्रत्येक गोष्टी प्राप्त करून घेतात. असे लोक अवाढव्य देवळं बांधणं, अश्वमेध करणं, अचाट छंदाच्या मागे लागणे, शहरं वसवणे, तलाव बांधणे अशा गोष्टी हे लोक करत असतात. आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस ते परत मनुष्य योनीत जन्म घेतात. आता
तमोगुणी लोकांची लक्षणं काय आहेत बघा. अज्ञान, नंतर त्यांची बुद्धी एवढी एवढी जड असते की दगडालाही मागे सारते. त्यांची स्मृती देशोधडीला लागल्यासारखी असते, म्हणजे त्यांना काहीच आठवत नाही. अनाचारी असतात, त्यांना वाईट कृत्यांची फार हौस असते. आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस ते पशु पक्षी किंवा झाड किंवा किडे यांच्या जन्मास पावतात. त्यानंतर आपण पाहत होतो की गुणातीत, गुणातीताचे आचरण कसे असते. तर हे जे गुणातीत असतात ते माझ्या स्वरूपाशिवाय दुसरं त्यांना काही दिसत नाही, हे त्यांचं पहिलं लक्षण. दुसरं लक्षण म्हणजे त्यांना सुख व दुःख प्राप्त झाले असतात. त्यांचे मन ताजव्याप्रमाणे म्हणजे तराजूप्रमाणे समतोल राहते. त्यांना काही फरक पडत नाही, सुख मिळो किंवा दुःख मिळो. त्यांचा देहाभिमान नष्ट झालेला असतो. त्यांना सुख आणि दुःख यापासून बाधा पावत नाहीत अशी लोक, म्हणजे समदृष्टी आलेली असते. आत्मस्वरूपी लीन झालेले असतात. त्या सुख दुःखाची सारखीच योग्यता असते. त्यांच्या आत्मस्वरूपाचा भंग कधीही होत नाही. कोणी निंदा केली किंवा स्तुती केली त्यांना त्याचा राग किंवा लोभ उत्पन्न होत नाही. आता गुणातीताची लक्षण अजून आहे ते सांगतो की त्यांच्या बुद्धीला विषमता कधी नसते. त्याच्या ठिकाणी आणखी असे दिसते की तो कोणताही व्यापार करत नाहीत, तो कोणतीही गोष्ट आरंभ करीत नाहीत, प्रवृत्ती मार्गापासून दूर राहतो व तो ज्ञानवान असल्यामुळे त्याच्या कर्माची फळे जळून जातात. इहलोक अथवा परलोक यांच्याविषयी त्याच्या मनात विचारही येत नाही, परंतु सहजानुसार जे जे प्राप्त होईल ते सेवन करतात. जो सुख झाले असता आनंदी मानत नाहीत आणि दुःख झाले असता क्षीण सुद्धा पावत नाहीत. ही सगळी गुणातीताची लक्षणं आपण पाहिलेली आहेत. नंतर कालच्या भागामध्ये शेवटचा जो भाग होता त्यात आपण हे पाहिलं की आता गुणातीत होण्यासाठी जी गुणाची बाधा होते ती बाधा होऊ नये म्हणून काय उपाय आहेत ते आपण या 26व्या श्लोकामध्ये पाहत होतो. ते म्हणजे हे की जर कोणी माझी एकनिष्ठ मनाने भक्ती करतो तो या गुणांचा नाश करू शकतो. म्हणजे जे 3 गुण आहेत रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, हे तिन्ही गुण शरीरामध्ये जर नसतील तरच तो गुणातीत होईल, तरच त्याला भगवंताची प्राप्ती होईल, तरच तो ब्रह्मपदापर्यंत जाईल. त्यामुळे हे गुण आपल्यातून नष्ट होण्यासाठी काय करतात भगवंत म्हणतात की एकनिष्ठेने माझी भक्ती करावी. नंतर काय म्हणाले की विश्व म्हटले म्हणजे ते सर्व मद्रूपच आहे. विश्व लयास गेल्यावर मग माझी प्राप्ती करून घ्यावी अशातला प्रकार नसून विश्वासकटच मला जाणले पाहिजे. अशा ऐक्य बुद्धीने जर मला जाणले तरच माझी एकनिष्ठ भक्ती करणे म्हणतात. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज भाग नंबर 15, ओळी नंबर 380. ऐसे निमाते जाणीजे ते अव्यभिचारीची भक्ती म्हणीजे, एथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारू तो. या कारणे भेदाते सांडून अभेदे चित्ते, आपण या सकट माते जाणावे गा. पार्था सोनियाची टीक सोनियासी लागली देख, तैसे आपण पे आणिक मानावे ना. तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला,
तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा. पै परवाणू भूतळी हिमकणू हिमाचळी मद माझी न्याहळी अहम तैसे हो का तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा. अशा ऐक्य बुद्धीने जे मला जाणले त्यालाच माझी एकनिष्ठ भक्ती करणे म्हणतात. आणि मी व विश्व या दोन्हीमध्ये जर भेद आहे अशी कल्पना केली तर ती व्यभिचारी भक्ती होईल. म्हणजे भगवंत यात काय सांगतात की मी आणि विश्व वेगळं नाही आहे, मी आणि विश्व एकच आहे. याकरिता भेद न मानता एकनिष्ठ चित्तेने तू आपल्यासह मी या विश्वात भरलो आहे असे जाण. भगवंत काय सांगतात अर्जुनास की या विश्वात मी आणि विश्व याचा भेद न मानता दोन्ही एकनिष्ठ चित्ताने तू आपल्यासह मी विश्वात भरलो आहे असे जाण. म्हणून आपण काय म्हणतो, मनामनात देव, कणाकणात देव असं आपण म्हणतो. सगळीकडे देव आहे याचा अर्थ हा आहे. पार्था, सोन्याची टीक करून जरी सोन्याला दागिन्यावर बसवले तरी त्या दोहोत ज्याप्रमाणे भेद नसतो त्याप्रमाणे आपल्यापासून विश्व वेगळे आहे असे समजू नको. विश्व एक एक विश्वाने आपण वेगळे नाही आहोत. सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून सूर्यापासून निराळे झालेले नसतात तसा मी व विश्व याबद्दल ऐक्य बोध व्हावा. म्हणजे मी आणि विश्व एकच आहे. कसं? सूर्य आणि त्याच्यापासून निघालेले किरण हे जसे एकच आहेत तसं भूमीवर रजकण आणि हिमालयावरील हिमकण हे ज्याप्रमाणे भूमी व हिमालय याहून निराळे नाहीत. भूमीवर जी जमीन आहे, जमिनीमध्ये जी माती आहे, मातीतले जे कण कण आहेत ते कण, किंवा हिमालयावर असणारे हिमांचे कण, बर्फाचे कण हे जसे भूमीहून किंवा हिमाहून वेगळे नाहीत त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व आहे असे जाण. लाट किती जरी लहान असली तरी ती जशी समुद्राहून निराळी नाही तसा ईश्वराहून मी निराळा नाही. म्हणजे मीच ईश्वर आहे असं भगवान श्रीकृष्ण इथे सांगत आहेत. ऐसे निबा समरसे दृष्टी जे उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे सांगावे येचे दृष्टी नावे योगाचेही अगवे सर्वस्व हे सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती विरा प्रवर्ते ते का कुहेसी आकाशा तोडू सदा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटे गा. अशा प्रकारे सर्वत्र ऐक्यता आहे अशी जी दृष्टी फाकते तिलाच आम्ही भक्ती असे म्हणतो. बघा, भक्ती कशाला म्हणतात इथे सांगितलेलं आहे की भगवंत आणि विश्व हे दोन्ही एकच आहे. ही जी ऐक्यता आहे त्याला भक्ती असे म्हणतात. आणि याच दृष्टीने ज्ञानही आम्ही सर्वात उत्तम असे जाणतो व योगाचेही सार हेच आहे. आणि याच दृष्टीने ज्ञानही आम्ही सर्वात उत्तम असे समजतो व योगाचेही सार हेच आहे. समुद्र व मेघ यांच्यामध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात, समुद्रावर जर ढग आले, ढगातून पाऊस पडू लागला तर ढग आणि समुद्र याच्यामध्ये
अखंड मेघाच्या अखंड पावसाच्या धारा असतात, जणू काही ताराच लावल्यात ढगापासून समुद्रापर्यंत. त्याप्रमाणे अर्जुना, भक्ती व भजन या त्रिपुटीत परमात्मा भरलेला आहे. भक्ती आणि भजन यात परमात्मा भरलेला आहे. विहिरीच्या तोंडाशी असलेल्या आकाशास सर्व आकाशाचा आकाशास व सर्व आकाशास असा जोड नाही, तसा तो आपल्यात व आत्मरूपात भेद न मानता ऐक्य आहे असे जाणतो. जो पुरुष, जो ज्ञानी पुरुष, जसं समुद्राच्या वर जर नभ असेल, ढग असेल, त्यातून पाऊस पडू लागला तर ढगापासून ते समुद्राच्या पाण्यापर्यंत एक संघ असे धारा दिसतात. त्याचप्रमाणे जो आपल्यात व आत्मरूपात भेद मानत नाही, ऐक्य आहे असे जाणतो. सूर्याची प्रभा प्रतिबिंबापासून सूर्यापर्यंत जशी सारखी नटलेली असते, त्याप्रमाणे त्याला अहम ब्रह्म अशी वृत्ती बनल्यावर ब्रह्म व विश्व यात अंतर दिसत नाही. बघा, एखादा योगी, एखादा ज्ञानी भगवंताची भक्ती करून, भगवंताची स्तुती करून जर तो ब्रह्मपदापर्यंत गेला तर त्याला ब्रह्म आणि विश्व यातलं अंतर दिसत नाही, दोन्ही एकच आहे असं वाटतं. ऐसे ने मग परस्परे ते सोहम वृत्ती जे अवतरे, तै तियेही सकट सरे अपैसया. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा, विरालया विरावया हेही ठाके. ना तरी जळुनी तृण वनीही विझे आपण, तैसे बोधू नाशुनी जाण ज्ञानही नुरे. माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये, अनादि ऐक्य हे आहे तेची निवडे. याप्रमाणे अहम ब्रह्म अशी मनाची वृत्ती बनल्यावर ती ही पुढे आपोआप लय पावते. अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे, माझ्यात ब्रह्म आहे. नंतर ही सुद्धा वृत्ती लय पावते. हे पांडवा, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला असता तो विरल्यावर त्याचे विरणे आपोआपच राहते. एकदा का खडा समुद्राच्या पाण्यात पडला आणि तो जिरून गेला, विरघळून गेला, तर त्याचं जे जिरण आहे ते आपोआपच थांबतं ना. मीठ असेल तर ते जिरत राहणार, मीठ संपल्यानंतर काय जिरणार आहे. किंवा गवत जळल्यावर विस्तवही आपोआप विझून जातो. गवत जळलं की त्याच्यात धग राहते का, त्याची राख फक्त शिल्लक राहते. त्याप्रमाणे ज्या ज्ञानापासून ब्रह्माचे ऐक्य होते ते ज्ञानही मागून नाहीसे होते. बघा, जर तुम्ही परमज्ञानी झाला आणि तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती झाली, मोक्ष मिळाला, तर ते ज्ञान, ज्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही ते ब्रह्मपद प्राप्त केलेलं असतं, भगवंताशी एक मद्रूप झालेलं असतात, तर ते ज्ञानच परत नाहीसं होऊन जातं. आणि दोघांमधील अनादि ऐक्य तेच केवळ उरते. दोघांमधील म्हणजे ब्रह्म आणि तो आत्मा यांच्यामधलं ऐक्य फक्त उरतं. हे किरीटी म्हणजे हे श्रीकृष्णा. हा, हे पुढचे आपण वय वाचून मग हे समजून घेऊयात की आता गुणाते तो किरीटी, जिने या 90 गोष्टी, ते एकपणा ही मिठी पडो सरली. किंबहुना ऐसी दशा, ते ब्रह्मत्व गा सुदंशा, हे तो पावे
जो ऐसा माते भजे पुढती इही लिंगी भक्तू माझी जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे निवोगे डळमळीत जळे जे निघे सिंधुपत तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची या दिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडारत्न यया ब्रह्मत्वयासाची पार्था सायुज्य ऐशी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थ गा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तेथ मी हन साधन गमेन हो तरी झणे झणे ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आननसे मी वाचून हे किरीटी म्हणजे हे अर्जुना अशी स्थिती प्राप्त झाल्यावर गुणांना ज्याने जिंकावे असे म्हणणेच उरत नाही. आता अशी स्थिती म्हणजे काय? पाठीमागचे 2 वाक्य परत वाचूयात की गवत जळल्यावर विस्तव आपोआप विझून जातो किंवा मीठ समुद्रात ओढल्यानंतर त्याचे विरणे जसं आपोआप थांबते त्याप्रमाणे ज्या ज्ञानापासून ब्रह्माचे ऐक्य होते ते ज्ञानही मागून नाहीसे होते. एकदा ब्रह्मपद प्राप्त झाले तर ते ज्ञान सुद्धा नाहीसे होते. मी पलीकडे आहे व भक्त अलीकडे आहे हा भास नाहीसा होऊन दोघांमधील अनादि ऐक्य तेच केवळ उरते. म्हणजे आपण काय म्हणतो की आपण ऐल तीरावर आहोत, भगवंत पैल तीरावर आहेत, म्हणजे दोघांमध्ये अंतर आहे. पण हे अंतर नष्ट होतं आणि भगवंत आणि जो ज्ञानी पुरुष आहे ते एक होतात. आता पुढचा अर्थ बघा. हे किरीटी अशा स्थिती प्राप्त झाल्यावर गुणांना ज्याने जिंकावे असे म्हणणेच उरत नाही. एकदा भगवंताची प्राप्ती झाल्यावर गुण काय करणार आहे तुम्हाला? त्या गुणांना काही जिंकावं असे म्हणणेच उरत नाही. कारण ऐक्य झाल्यावर तेही मागाहून नाही तसे होतात. गुण सुद्धा नाहीसे होतात. किंबहुना हे मर्मज्ञा याच दशेस ब्रह्मत्व असे म्हणतात. ही जी दशा आहे की ज्या दशेमध्ये तिन्ही गुण आपल्यापासून लांब राहतात आणि भगवंताशी आपलं ऐक्य होतं त्यालाच ब्रह्मत्व असे म्हणतात. आणि जो माझी भक्ती करतो त्यालाच ही प्राप्ती होते. भगवंताची भक्ती नाही केली तर त्याला ब्रह्मत्व कसं प्राप्त होईल? मोक्ष कसा मिळेल? मद्रूप कसा होईल? तो होऊ शकत नाही. त्यामुळे इथं म्हणले की जो माझी भक्ती करतो त्यालाच ही प्राप्ती होते. अशा लक्षणांनी या जगात तो माझा भक्त होतो. त्याला ब्रह्मता माळ घालते. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी वाहत चालल्यावर त्याला समुद्राशिवाय गत्यंतरच नसते त्याचप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझी सेवा करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मणी होतो. काय म्हणतात अर्जुना? ज्ञानाच्या दृष्टीने जो माझी सेवा करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मणी होतो. पार्था या ब्रह्मप्राप्तीलाच सायुज्य मुक्ती असे म्हणतात. ब्रह्मप्राप्तीला म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ब्रह्माची प्राप्ती होती आपल्याला ब्रह्मपदापर्यंत जाऊन आपण पोहोचतो ती म्हणजेच मुक्ती, ती म्हणजेच मोक्ष. पण ती कुठली मुक्ती आहे ती त्याचे प्रकार आहेत. त्यातली ही सायुज्य मुक्ती व हिलाच चौथा पुरुषार्थ किंवा मोक्ष असे म्हणतात. परंतु ब्रह्मत्व पावण्याकरिता माझी आराधना हा जिना होय. ब्रह्मत्वाची प्राप्ती हवी असेल तर भगवंताची आराधना करावीच लागते. त्या जिनानेच वर जाता येतं. तेव्हा ते प्राप्त झाल्यावर मी व माझ्या प्राप्तीकरता करावीचे साधन हे दोन्ही निराळे आहेत असे
समजशील हो. भगवंत काय म्हणतात, मी व माझ्या प्राप्तीकरता करायचे साधने हे दोन्ही वेगवेगळे आहेत असे तू समजशील हो. तर माझ्यापासून ब्रह्म निराळे आहे अशी तुझ्या मनात कल्पनाही येऊ देऊ नको. म्हणजे मी आणि ब्रह्म एकच आहे हे तर कायम तू लक्षात ठेव, असं भगवंत सांगता येतं. तर अशा पद्धतीनं आपण हा भाग नंबर 15 पाहिलेला आहे. तर भाग नंबर 16 हा कदाचित उद्याचा शेवटचा भाग असेल. म्हणजे 14वा जो अध्याय आहे तो उद्या संपुष्टात येईल, पूर्णत्वास पावेल असं वाटतं. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्याने तो आठवायचा आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, माया, मोह हे आपल्यातून नष्ट व्हावेत अशी प्रार्थना करूयात. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.